नमस्कार मित्रांनो, आज माझ्या पाठीमागे चालू असलेला सामना अतिशय रंगात आलेला आहे। परंतु येणाऱ्या 2024 ची टुर्नामेंट पण तेवढीच रंगात येणार आहे। काही क्षणातच आपल्या सोबत राजकीय दिग्गज येणार आहेत। ते 2024 च्या या वाटचालीकडे कसे पाहतात ते आपण पाहूया। साहेब, आपण 2024 च्या टुर्नामेंट बद्दल कसं पाहता? 2024च्या जर टुर्नामेंटचा विचार केला तर लक्षात ठेवा, चांगल्यातले चांगले बॉलर आमच्याकडे आहेत, चांगल्यातले चांगले बॅट्समन आमच्याकडे आहेत आणि आमच्या कोचने आम्हाला सांगितलंय की कोणती कॅच कशी झेलायची आहे आणि कोणाला कसं टोलायचं आहे। कारण की आम्ही आतापर्यंत खूप साऱ्या मॅचेस खेळलो आहेत आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या कोचचं जे कोचिंग आहे या सगळ्यात भारताला, सगळ्या देशाला माहिती आहे की सगळ्यात बेस्ट आहे। काल परवा एक फोन आला, त्या फोनमध्ये सांगण्यात आलं की तुम्ही सगळीकडे मॅच जिताल, पण लक्षात ठेवा कोलकात्यामध्ये मॅच जितणं सोपं नाहीये। आणि मला त्यांना सांगायचंय, अरे गुजरातचे कोच आहेत आणि लक्षात ठेवा गुजरातच्या कोचला हरवणं किंवा त्यांच्या टीमला हरवणं हे शक्य नाहीये। ग्राउंड जरी कोलकात्याचं असलं तरी मात्र खेळाडू जे ते आमचे आहेत। कोलकात्याच्या ग्राउंडला जिंकणं आमच्यासाठी खरंच गरजेचं आहे, कारण की 2024चा जर टुर्नामेंट आहे हे आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि सगळीकडेच फक्त आमच्या टीमचा बोलवाला असणार आहे। कारण की आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रामधल्या टुर्नामेंट जिंकलेत, त्यामध्ये आम्ही बाहेरचे काही प्लेयर सुद्धा घेऊन जिंकलेत आणि ते सुद्धा आज आमच्या टीम मध्ये खेळतायत, चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत। त्याने कोणाला व्हाईस कॅप्टन बनवलंय तर कोणाला कॅप्टन बनवलंय, कारण की आमच्या टीम मध्ये येणारा खेळाडू हा फक्त खेळाडूच नसून त्याला आम्ही प्रत्येकाला कॅप्टन, व्हाईस कॅप्टन करतो आणि जर चांगला जास्त खेळला तर त्याला कोचच्या सोबत सुद्धा आम्ही उभा करतो। कारण की आमच्या टीमचं कर्तृत्व तेच आहे की आम्ही फक्त खेळत नाहीये, आमचं फक्त काम खेळण्याचं नसून ते आमचं काम असं आहे की खेळाडू मधला खेळाडू घडवण्याचा आणि शून्यापासून तर वरपर्यंत नेण्याचं कार्य या ठिकाणी आमची टीम करते। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचंय, ग्राउंड जरी गुजरातचा असो, ग्राउंड राजस्थानचा असो किंवा ग्राउंड मध्य प्रदेशचा असो, सगळ्याच ग्राउंड मध्ये आमचाच बोलवाला आहे। आणि 2024च्या टुर्नामेंट मध्ये लक्षात ठेवा आमच्याशिवाय दुसरा कोणीच येणार नाहीये, कारण की आमची जी टीम आहे ही सगळ्यात पॉवरफुल टीम आहे। जेव्हा आमच्या टीमचं अस्तित्व नव्हतं तेव्हा आमच्या टीम मधले काही प्लेयर दुसऱ्याच्या टीम मध्ये खेळायचे आणि त्यांनी फक्त सांगितलं होतं की तुम्हाला ग्राउंड बनवून देऊ तुमच्या टीमच्या प्रॅक्टिससाठी, मात्र ग्राउंड काही बनलं नाहीये। आणि जेव्हा आमचे कोच चेंज झाले आणि आमची टीम तयार झाली तेव्हा आमचं ग्राउंडही बनलं आणि आमची टीम पॉवरफुली बनली। मला पुन्हा एकदा सांगायचंय, अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळतो त्या क्रिकेटच्या येणाऱ्या 25 वर्षात आमची टीम कशी टिकल या सगळ्याच गोष्टीचा मी या ठिकाणी विचार करतो। आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आणि तुमच्या सगळ्यांच्या जे काही आम्हाला सपोर्ट मिळतो या सगळ्या सपोर्टमुळेच आमची टीम आज अस्तित्वात आहे आणि या पुढे सुद्धा राहणार आहे। तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की 2024ची जी टुर्नामेंट आहे ही आम्ही जिंकणार आहेत आणि कारण की आमच्याकडे बॅट्समन आहेत, आमची सगळी तयारी आहे। दुसऱ्या ग्राउंडवर सुद्धा मॅच आहे, तिथे पण रिपोर्टिंग करायचं आहे। अहो, तुम्ही कशाला दुसऱ्यांच्या ग्राउंडवर जाता, आमच्या टीम मध्ये या, आम्ही तुम्हाला कॅप्टन बनवतो। अहो, रिपोर्टिंग आमचं करा, अहो आमचं रिपोर्टिंग करा, कारण की जानेवारीला जे आम्ही खेळलोय आणि जी जानेवारीची रिपोर्टिंग आहे ती सगळ्या देशाला माहिती आहे। अहो थांबा, अहो कुठे चाललाय?